श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. 300 वर्षांनंतर महाशिवरात्रीला दुर्मिळ योगायोग. या 5 राशींवर होईल शिवकृपा, होतील फक्त फायदे. हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री ही शिवभक्तांसाठी खास मानली जाते. या शुभ दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. जे लोक या दिवशी उपवास करतात आणि भगवान शंकरासोबत माता पार्वतीचीही पूजा करतात, त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते. हिंदू धर्मात दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिवाचा विवाह माता पार्वतींशी झाला होता. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. पंचांगानुसार यावर्षी महाशिवरात्री 8 मार्च 2024 रोजी अतिशय शुभ योगाने साजरी होणार आहे. यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवयोग, सर्वात सिद्धी योग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी ग्रहांचा संयोगही विशेष मानला जातो. 8.8 मार्च रोजी कुंभ राशीमध्ये सूर्य, शनी आणि शुक्र एकत्र येऊन त्रिग्रही योग तयार होईल. महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी बुध ग्रहांचा राजकुमार मीन राशीत प्रवेश करेल आणि मंगळ मकर राशीत राहील. ज्योतिषशास्त्री गणनेनुसार असा अद्भुत योगायोग सुमारे 300 वर्षांनंतर घडणार आहे. यामुळे या काही राशींसाठी महाशिवरात्रीचा दिवस खूप शुभ राहील. मेष, प्रदीर्घ प्रलंबित कामे यशस्वी होतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक तंगीपासून दिलासा मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. वृषभ, तुम्हाला तुमच्या कामात अपेक्षित यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा आणि मान वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. तूळ, पैशाची आवक होण्यासाठी नवीन मार्ग तयार होतील. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. मकर, प्रेमसंबंधात गोडवा राहील. नोकरीचा शोध पूर्ण होईल. पदोन्नतीची शक्यता वाढेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. कुंभ, जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. जमीन किंवा वाहन खरेदी शक्य आहे. कुटुंबात सुख शांती नांदेल. व्यवसायाची स्थिती मजबूत होईल. महाशिवरात्री 2024 मुहूर्त आणि वेळ पंचांगाप्रमाणे माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात 8 मार्च रोजी रात्री 9:57 होईल. दुसऱ्या दिवशी 9 मार्च रोजी संध्याकाळी सकाळचे 6:17 वाजता संपेल. या महत्त्वाच्या दिवशी घरात चपाती किंवा भाकरी बनवू नका, नाहीतर माता लक्ष्मीचा कोप होईल. प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा केली जाते, म्हणून उदय तिथी पाळण्याची गरज नाही. अशात यंदा महाशिवरात्रीचे व्रत 8 मार्च 2024 रोजी पाळले जाणार आहे. श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.